डॉक्टर बनून फॉरेन देशाला गेले। गेल्याच्या नंतर त्यांची कार्यप्रवृत्ती एवढी व्यापक झाली की करोडो रुपये कमवायला लागले। करोडो रुपये कमवणारा मुलगा आणि मुलगी, तिकडेच जावई, तिकडेच पत्नी वगैरे सर्व झाल्यानंतर परत येण्याची त्यांची वृत्ती राहिली नाही। डॉक्टर अरुण गोदमगावकरांची पत्नी अगदी वृद्धपकाळाच्या माध्यमातून अगदी खालच्या शेवटच्या क्षणापर्यंत यायला लागली। तिने आपल्या पतीकडे सांगितलं की अहो, मला माझ्या दादाला, माझ्या लेकीला भेटायची इच्छा आहे। कमीत कमी त्यांची एक भेट केली की माझ्या नातवंडाचे तोंड पाहीन, त्यांची भेट घेईल। त्यांना एकदा पाहिलं, अश्रुपूर्ण अवस्थेत त्यांना पाहिलं, भावाने अगदी तृप्त झाल्यानंतर मरायला मोकळी होईल अशी भावना व्यक्त करणारी माता आपल्या पतीला सांगते। आपला पती MD डॉक्टर आहे, दोघंही दाम्पत्य समाजसेवा करत होते। पोरांना उच्च शिक्षित केलं, पण उच्च शिक्षित करता करता सुशिक्षित बनवता सुसंस्कृत बनवणं सोडून दिलं, सुशीलता बनवणं बंद केली। सुशील झाली नाही पोरं, म्हणून विदेशात जाऊन तिकडनं फोनवर उत्तर द्यायला लागले। बापाने फोन केला, तुमच्या आईचा अंतकाळ जवळ आल्यासारखा वाटतोय, पोरांनो एक काम करा, फक्त एका भेटीसाठी 2 दिवस का नाही या 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 इकडे लक्ष द्या तुम्ही, फार महत्त्वपूर्ण विषय हा। मला त्याची गरज नाही, समाधान दादा बंद करून देते। हां बिलकुल 2 दिवस का असे ना तुम्ही या, असा आग्रह केल्याच्या नंतर त्या पोरांची उत्तर आहे। तो मुलगा म्हणतो, बाबा एकाच दिवसाची OPD आणि एकाच दिवसाचे ऑपरेशन बंद केले तर कोटी रुपयाचा खर्च, कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी होतंय, काय करू? तिथं येऊन आई अगदी अंतकालाच्या जवळ पोहोचली, आम्ही येऊन काय करू? येऊन भेटून जाऊ? आई तशीच आम्हाला पाहून रडेल, पुन्हा आम्हाला परत यावं लागेल, पुन्हा आम्हाला नंतर अंत्येष्टीचा निरोप येईल, पुन्हा येऊ। त्यापेक्षा एक काम करा ना, एकदा आई गेल्यानंतरच येतो असा निरोप पोराने पाठवला। डॉक्टर अरुण गोदमगावकर आपल्या पत्नीला हा निरोप सांगत नाही, कारण की त्यांना माहिती होतं एकुलत्या एक मुलाचा निरोप जर या मातेला सांगितला तर ही माय आत्ताच्या आत्ता आपला प्राणत्याग केल्याशिवाय राहू शकत नाही। तिथून पुढचा फोन केला आपल्या लेकीसाठी। लेक तर सर्वतोपरी प्रेमाचा भाव ओतणारी माय असते, वात्सल्याचा भाव असते। त्या लेकीने तरी धावत यावं। ती म्हणते, मी माझ्या पतीच्या अधीन आहे, मी कशी काय येऊ? येईल, दादाचं जमेल त्यावेळेस दादासोबतच येणं होईल असं म्हणून तिने उत्तर दिल्यानंतर अगदी येणार आहेत तुझे लेक, तुझी लेक, तुझा लेकरू, तुझा मुलगा तुझ्या भेटीसाठी तळमळतोय, पण काय करू? येणारे विमान उड्डाण थांबलेले आहेत म्हणून त्यांना येता येत नाही असं खोटं बोलायला लागले डॉक्टर आपल्या पत्नीशी।